श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. श्री सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांची कृपा तुमच्यावरती कायम असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच पहा. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं लिहायला विसरू नका. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील. जय बाळूमामा. ही कहाणी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. लुटारूंना मामानी आश्चर्यचकित केले. म्हणजेच नक्की काय केले आपण या व्हिडिओमधून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करू. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. मी तुम्हाला ही कहाणी सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरती आधारित आहे. ही कहाणी एकदम सत्य आहे. ही कहाणी मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. इसवी सन 1921च्या सुमाराला कर्नाटक बेळगावच्या पुढे घडलेली ही एक अद्भुत घटना आहे. केवळ महासमर्थ मामाच असे घडवू शकले यात काही शंकाच नाही. कारण सद्गुरू बाळूमामा हे एक लोकसंत म्हणजेच आपल्या सगळ्यांसाठी देवच होते. त्यांनी असा अद्भुत चमत्कार केला यामध्ये कोणती शंका नाही. मामांची बकरी त्यावेळी सुमारे 500 ही होती. मामा सौदती भागात जाणार होते. आषाढ महिना सुरू झालेला होता. त्या दिवशी मुक्काम यरगट्टीला होता. हे गाव बेळगाव जिल्ह्यात सौदती तालुक्यात बेळगावच्या पूर्वेकडे सुमारे 60 किलोमीटर अंतरावरती आहे. रामोशी समाजातील सुमारे 21 जवान त्या भागात दरोडे घालण्यात मोठे तरबेज झालेले होते. ते अत्यंत धाडसी आणि क्रूर होते. तिडीकल्या भागात त्यांचा त्या काळी भयंकर दरारा होता. तिकडली लोक अत्यंत त्या दरोडखोरांना भीत होती. तिकडल्या लोकांना काय करावे आणि काय नको असे झाले होते. त्या काळी बाळूमामा त्याच गावात गेले होते. बाळूमामांचा मेंढ्यांचा कळप त्या टोळीने हेरून ठेवलेला होता. अगदी बघून ठेवलेला होता व्यवस्थित. याची चोरी करायचीच असे त्यांनी ठरवले होते. दिवस आणि जागा त्यांनी निश्चित ठरवलेली होती. मुख्य धनगर आणि त्यांची सर्व गडी माणसे ह्यांचे हातपाय बांधून ठेवून जमतील तेवढी मेंढरे पळवायची असा बेट ठरवून बकऱ्यांच्या तळापासून सुमारे 1/2 किलोमीटर अंतरावर ते आले आणि दबा धरून बसले. मध्यरात्र व्हावी, सर्वत्र निजानीज व्हावी, वर्दळ पूर्णपणे थांबवावी यासाठी त्यांनी थांबणे भाग्यच पडले होते. जय बाळूमामा. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं ही एकदम सत्य घटना आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच पहा. त्यावेळी मामांच्या कळपावर असणाऱ्या काही स्त्रियांच्या अंगावर दागिनेही होते. लुटारांनी मध्यरात्र झाल्यावर अंगावरील बहुतेक कपडे काढले. चेहऱ्यांना काळे फासून घेतले. हातात दोऱ्या आणि त्यांनी आणलेली शस्त्रे वगैरे घेतली. ते कळपाच्या जवळपास येऊ लागले. जवळ येताच त्यांना सर्व मेंढरे आणि त्यातील माणसे दूर दूर जात असल्याचा भास होऊ लागला. पकडण्यासाठी ते सर्वजण पळू लागले, परंतु अंतर कायम टिकून राहू लागले. वेगाने जाणाऱ्या आगगाडीतील माणसाला बाजूची झाडे आणि जमीन वगैरे सरकत असल्याचा भास होतो, तसाच त्या काहीसा विचित्र प्रकार त्यांच्यासोबत घडला. मामांनी जणू त्यांना भ्रमिष्ट केले होते. असाच अद्भुत चमत्कार सद्गुरू बाळूमामांनी केलेला होता. लुटारू संतप्त होऊन वेगाने धावत होते, पण बकऱ्यांचा कळप तेवढ्याच गतीने दूर दूर जात असल्याचा अनुभव त्यांना येत होता. कारण की सद्गुरू बाळूमामांनी असा एक चमत्कार केला या ठिकाणी की ते त्याच जागी असून त्यांना वाटत होते की ते वेगाने सद्गुरू बाळूमामांच्या तळावरील मेंढ्यांकडे धाव घेत आहेत. असेच हा प्रकार रात्रभर चालू होता. पहाट होईपर्यंत हा विलक्षण प्रकार चाललेला होता. पळून पळून ते सर्वजण धापा टाकू लागले. अखेर कळपावर धाड घालण्याचा बेत सोडून देऊन ते जागीच थांबले. उजडल्यावर बघतात तर काय, ते पारंबी थांबलेले होते तिथेच आहेत. सारा भ्रम झालेला होता.
म्हणजे त्या ठिकाणावरून ते चोर लोक अजिबात हललेली नव्हती. त्यांना एक भ्रमच झालेला होता. सद्गुरू बाळूमामांनी त्या ठिकाणी एक चमत्कार केलेला होता, त्यामुळे त्यांना ते पुढे जात आहेत असे दिसत असून सुद्धा ती एकाच ठिकाणी थांबलेले होते. सकाळी त्यांनी सुद्धा हा चमत्कार नक्कीच पाहिला. त्या सर्वांना ह्या प्रकाराने मोठेच कोडे पडले. नक्की काय झाले असावे त्यांना सुद्धा कळेना. त्या टोळीचा पुढारी बाळाप्पा बागडी हा होता. तो डोकेबाज होता. एकतर हा भूताटकीचा प्रकार किंवा भूताची लीला असा त्याला वाटू लागले, किंवा एखाद्या महान साधूची लीला असणार असा त्याचा अंदाज झाला. त्याला अगदी समजायला लागले होते की ही काय झाले असेल नेमके हे त्यांनी पाहावे, याची खात्री करावी असे त्याला वाटू लागले. म्हणून आपली खात्री करून घेण्यासाठी तो आपल्या टोळीसह सकाळी उन्ही पडल्यावर मामांच्या तळ्यावर भेटण्यास आला. समोर त्याला पाहताच मामांनी विचारले, रात्रभर पळून पळून तुम्ही फार दमला काय? असे बाळूमामांनी त्या टोळीतल्या लोकांना विचारले. मामांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच हे कोणी महापुरुष ज्ञानी असावेत असे त्यांना सुद्धा वाटू लागले आणि मोठे सामर्थ्यवान आहेत असे त्यांनाच्या लक्षात आले. हे लक्षात येऊन बागडी हादरलाच. आपण केवढी भयानक कृती करण्याला प्रारंभ केला होता याची त्याला जाणीव होऊन गेली. तो भयभीत झाला. तो अगदी भीत होता. इतरांच्या तोंडचे तर पाणीच पळाले. म्हणजे त्या टोळीतले लोक अगदी शांतच आणि गप्पच राहिली. त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. ते सर्वजण मामांजवळ आले. त्यांचे पाय धरले. त्यांनी क्षमतेची याचना केली. मामांनी माफ केले. त्यांना चोरी दरोडे हे प्रकार सोडून देऊन मात्र कामे करून पोट भरण्यास सांगितले. त्यांनी सुद्धा बाळूमामांची आज्ञा अगदी मनापासून पाळली. मामांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची त्यांना माहिती मिळाल्यावर ते सारेजण मामांना देव समजू लागले. ते मारिहाळ गावचे होते. मामांनी आपली सर्व बकरी घेऊन मारिहाळला यावे. तेथे आपण त्यांची बकरी कौतुकाने सांभाळू असे म्हणू लागले. सद्गुरू बाळूमामांनी त्यांची आज्ञा मान्य केले. त्यांना मामा म्हणाले, बाळाप्पा धनगर, आपले पुढे टाकलेले पाऊल कधी मागे घेत नसतो. तुमची माझ्यावर एवढी भक्ती असेल तर लक्षात ठेवा, मी जरी तुमच्या गावाला आलो नाही तरी माझी हाडे तरी तुमच्या गावाला येऊन भेटील. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांनी असा आश्चर्यचकित लुटारांना केले की त्यांनी सद्गुरू बाळूमामांना अगदी मनापासून देव मानले. सद्गुरू बाळूमामा अद्भुत चमत्कार नक्कीच करत होते, कारण सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या भक्तांना सन्मार्गाला लावायचे ठरवले होते. अंधश्रद्धेत न जगता अगदी श्रद्धेवर ते विश्वास ठेवायला सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या भक्तांना नक्कीच शिकवले. मामांनी 1966 मध्ये समाधी घेतली. पुढे 1971 साली नियमाप्रमाणे बकरी पावसाळ्यात निंगापूर बुदनूर भागात जाणार होती, परंतु त्या भागात संपूर्ण अवर्षण असल्याने चारा पाणी अजिबात नव्हते. म्हणून बकरी मारिहाळला नेण्याचे ठरवावे लागले. श्रावण महिना होता. बकरी मारिहाळ गावातून बाळाप्पा बागडींच्या घरावरून डोंगर भागाकडे चालली होती. बाळाप्पा बागडी ह्याच्या दरवाजासमोर एक मोठा असा बकरा एकदम गतप्राम होऊन पडला. त्या बकऱ्याला आता मूठमाती देणे भागच होते. ह्या बकऱ्याच्या रूपात येथे पडून मामांनी आपल्या त्या वरील वाक्याचा प्रत्यक्ष अनुभवच दिला आहे असे चाणक्य बाळाप्पा बागडीने जाणवले. त्यांनी बकऱ्याला अगदी मनापासून साष्टांग नमस्कार केला. मामांची आठवण होऊन तो मोठमोठ्याने रडू लागला. त्या वर्षी मारिहाळच्या 50 माणसांनी हातात सतत कुऱ्हाड्या घेऊन बकऱ्याचे संरक्षण अगदी मनापासून केले. रात्रदिवस त्यांनी बाळूमामांच्या बकऱ्यांचे संरक्षण करण्यात दिवस घालवले. जोपर्यंत तिथे बकरी होती तोपर्यंत त्यांनी सद्गुरू बाळूमामांच्या मेंढराचे रक्षण करण्याचे काम केले. सुमारे 3 आठवडे त्यांच्या गावाजवळ बकरी होती. तळावरील माणसांवरही लोकांनी प्रेम केले. त्यांची सर्व व्यवस्था त्यांनी अगदी आवडीने केली. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामा हे एक चमत्कार केला आणि एकदम सद्गुरू बाळूमामांनी आश्चर्यचकित केलेल्या लुटारांना त्यांची ही सत्यघटनेबद्दल त्यांना अनुभव आला. ते किती नशीबवान होते ज्यांना सद्गुरू बाळूमामांचे देवरूपात दर्शन झाले. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामा हे एक लोकसंत गुरु होते आणि आपले देव आहेत. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं.
अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.